दिनांक 2 अगस्त को राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संगठना अमरावती के सचिव अनिल कुमार पेंढारी की अध्यक्षता में विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल को अपनी विविध मांगों के संदर्भ में एक ज्ञापन दिया गया। आम्ही राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी विभाग नेते श्री गबने साहेब यांच्याकडे आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्याचे निवेदन देण्यासाठी आलो आहे। एक म्हणजे आम्हाला फोटोसहित आयडेंटिटी कार्ड मिळावं, आमची आयडेंटिफिकेशन लोकांना दाखवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे या संस्थेकडे निवृत्तांचे 74 लाख रुपये शिल्लक आहेत, त्यांनी बँकेत त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये द्यायला पाहिजे आणि पाठवायला पाहिजे। त्यामुळं ज्या गरजू लोक आहेत, जे निवृत्त आहेत, जे अपंग झालेले आहेत, त्यांना त्यांच्या बँकेत जाऊन ते पैसे घेता येईल, ह्या आमची भावना आहे। यांच्याकडे BPTचे वैद्यकीय बिल, अर्निंग रजेचं पैसे हे शिल्लक आहेत आणि ते अजूनही अकाउंट्समध्ये शिल्लक आहेत, ते त्यांनी तिथं भरायला पाहिजे। दुसरं म्हणजे आमचे एक अचला रोम नावाची जी लेडी दूरध्वनी चालिका होती, तिथे मेडिकल बिलचं स्थगिती आहे। ती मेडिकल बिल तिनं 2016 मध्ये दिलेलं आहे। तिचा नवरा त्या बिमारीत वारलेला आहे, परंतु क्षुल्लकशा करण्यासाठी की तुम्ही आधी आम्हाला याची माहिती दिली नाही म्हणून ते बिल त्यांनी दिलेलं नाही। वास्तविक त्यांचं प्रोव्हिजन असते दुसऱ्या वर्षीसाठीही आणि 1 महिन्याचं अंतर हे जास्त होत नाही, कारण की मोठ्या प्रमाणात सह्या आणि इतर प्रकरणी सर्व कागदपत्रे तयार करण्यासाठी तो विलंब लागतो। तिचा नवरा एप्रिलमध्ये वारला आणि एप्रिलमधून तिनं मेमध्ये ते बिल सबमिट केलेलं। अशा रीतीनं हे कामगारांना जे चार्ज देण्याचं धोरण आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे, हे निवेदन देण्यासाठी आज मैत्री दिनाच्या निमित्त साधून आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेत आहोत विभाग नियंत्रकांची। राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संगठना के अनेक सभ्यों ने विभाग नियंत्रक श्रीकांत गबने का सत्कार करते अपनी विविध मांगों का एक ज्ञापन उन्हें सौंपा। समाचार संकलन अशोक भाई जोशी।